नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। डाळ भाताबरोबर काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। मनीषाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरीत खमंग कच्च्या केळीचे काप। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 3 कच्ची केळी छान धुवून घेतली आहे। केळीचे काप करून आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहोत, त्यामुळे केळीचे काप काळे पडणार नाही। केळीचे साल काढण्यासाठी हाताला तेल लावून घेऊया, त्यामुळे केळीतील चिकट पदार्थ हाताला चिकटणार नाही। आता केळीची साल काढायला घेऊया। साल काढून केळीचे मीडियम साईजचे काप करून घेऊया व सगळे काप मिठाच्या पाण्यात घालूया। आता आपण केळीच्या कापासाठी कोटिंग बनवून घेऊया। त्यासाठी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला व 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेऊया। थोडे पाणी टाकून मसाले मिक्स करून घेऊया व त्यात 1 चमचा बेसन पीठ घालून पेस्ट बनवून घेऊया। इथे आपला मसाला रेडी आहे। यात आपण केळीचे काप टाकून छान मिक्स करून घेऊया। केळीच्या कापासाठी आपण कोटिंग बनवणार आहोत। त्यासाठी 3 ते 4 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेऊया। हे छान मिक्स करून घेऊया। इकडे मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे। आता आपण केळीचे काप रव्यामध्ये डीप करून तळून घेऊयात। केळीचे काप कमी गॅसवर तळून घेऊयात, त्यामुळे केळीचे काप छान कुरकुरीत होतील। इकडे आपली एक बाजू छान तळून झाली आहे। आता आपण काप पलटून घेऊया। केळीचे काप तळून झाले आहे, आता काढून घेऊया। आपले केळीचे काप रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।